Good morning, student. I am Mr. Vikas Saivararan Singh from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the lecture on states of matter of 11 science. Dear student, I had already discussed in early lecture, that is intermolecular attractions and their 5 types. In this lecture I will deliver गॅस लॉज. आता गॅस लॉ म्हणजे काय, तर गॅस लॉ म्हणजे काय, तर जे गॅसेसचं बिहेवियर आहे ते जे आपण स्टडीड करतोय बाय युजिंग 4 व्हेरिएबल्स, नेमली प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड लास्ट नंबर ऑफ मोल्स. आणि हे व्हेरिएबल्स आणि मेजरेबल प्रॉपर्टीज की ज्या आपण ऑलरेडी डिस्कस केल्या होत्या. कुठल्या कुठल्या मेजरेबल प्रॉपर्टी डिस्कस केल्या होत्या? डेन्सिटी, व्हॉल्यूम, प्रेशर, मास व एक्सेट्रा. यामध्ये आणि ह्या व्हेरिएबल्समध्ये काय दाखवलं जातं आहे? रिलेशन दाखवलं जातं आहे, रिलेटेड टू वन अनदर. ज्या लॉमध्ये दाखवलं जातं रिलेशन मेजरेबल प्रॉपर्टी आणि व्हेरिएबल्समध्ये, त्यालाच आपण लॉज म्हणतो आहे, गॅस लॉज म्हणतो आहे. व्हरायटी ऑफ द गॅस लॉज आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यापैकी पहिला असेल बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ, गेलुसेस लॉ, त्यानंतर डाल्टन पार्शियल प्रेशर लॉ. एवढे लॉ आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गॅसचं काय करणार आहे, बिहेवियरचा आपण स्टडी बाय युजिंग 4 व्हेरिएबल्स आणि मेजरेबल प्रॉपर्टी यांच्यामधलं रिलेशन आपण डिस्कस करणार आहे. त्याच लॉला म्हटलं जातं गॅस लॉज. त्यापैकी पहिला लॉ आहे आपला बॉयल्स लॉ ऑफ that gives the relationship between pressure and volume. आता नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर इथं काय झालेलं आहे, कॉन्स्टंट फॅक्टर आहेत. आणि प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये काय रिलेशन दाखवतोय हे बॉयल्सनं आपल्याला काय केलेलं आहे इथं सांगितलेलं आहे. मग बॉयल्सचं स्टेटमेंट काय आहे, तर फिक्स्ड मास घेतला आपण गॅसचं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, त्यावेळेस काय होते, द प्रेशर ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजे व्हॉल्यूम वाढला प्रेशर कमी होणार, आणि प्रेशर कमी झालं की व्हॉल्यूम काय होणार आपला, वाढणार आहे. म्हणजे इन्व्हर्सली एक वाढला की एक कमी होणार आहे. प्रेशर वाढलं की व्हॉल्यूम कमी होणार, आणि प्रेशर कमी झालं की व्हॉल्यूम वाढलेलं असणार. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, लक्षात ठेवा. एक वाढलं की दुसरं ॲटोमॅटिक कमी होणार आहे. मॅथड किंवा काय सांगितलं जाते, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ फिक्स्ड अमाऊंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस व्हेरीजेस इन्व्हर्सली विथ इट्स व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याकडं प्रेशर हे काय होतं, इन्व्हर्सलीच काय होतं इथं व्हॉल्यूमशी रिलेटेड दाखवलेलं आहे. दॅट कॉल्ड ॲज अ बॉयल्स लॉ. मग आता यामध्ये काय आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय दाखवता येते, एक्सप्रेस्ड बघा, प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे व्ही हा छेदस्थानी आहे आणि हा पी इथं वर आहे. हे वाढलं प्रेशर की व्हॉल्यूम कमी होणार, प्रेशर कमी झालं की व्हॉल्यूम ॲटोमॅटिक काय होणार आहे, वाढणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज बॉयल्स लॉ. पण कधी, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स हे कॉन्स्टंट आहेत त्याच वेळेस. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन नको आहे, मग कॉन्स्टंट ॲड करावं लागते. वी हॅव टू ॲड कॉन्स्टंट, दॅट इज K1. पहिला लॉ शिकतोय म्हणून आपण K1 फॅक्टर घेतोय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, दॅट इज P इज इक्वल टू K1 डिवायडेड बाय V. दॅट इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 1 आणि इट इज कॉल्ड ॲज बॉयल्स लॉ. यालाच काय म्हटलं जातं आहे, बॉयल्स लॉ म्हटलं जातं आहे. हे इक्वेशन जर रिअरेंज केलं तर काय होईल, आपल्याला व्हॉल्यूम आपण खाली वर नेला तर काय होईल, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशर म्हणजे प्रॉडक्ट आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम, तो ऑलवेज काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. पण कधी, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स हे दोन्ही काय राहतील आपले, कॉन्स्टंट असतील त्याच वेळेस. त्याला म्हणायचं आहे आपलं बॉयल्स लॉ. इट मीन्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस इज कॉन्स्टंट. मग when fixed amount of gas at constant temperature
आहे ऑक्युपाईंग, समजा व्हॉल्यूम किती आहे V1 आहे इनिशियली, त्यावेळेस त्याचं प्रेशरसुद्धा किती आहे P1 आहे. आणि ज्यावेळेस गॅस एक्सपांड होतो आहे किंवा कॉम्प्रेस होतो आहे त्यावेळेस त्या गॅसचं व्हॉल्यूम हा बदलतो आहे, तो V2 होतो आहे आणि प्रेशरसुद्धा बदलते, ते किती होतं आहे आपलं P2. मग असं होत असेल तर बॉयल्स रिलेटेड काय दाखवणार आहे, मग अकॉर्डिंग टू बॉयल्स आपण लिहू शकतो आहे P1 V1, कारण प्रॉडक्ट आहे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा, इज इक्वल टू P2 V2 आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं काय मिळालं आपल्याला, कॉन्स्टंट. हे आपलं बॉयल्सला आहे. म्हणजे एक्सपांड होऊ द्या किंवा कॉम्प्रेस होऊ द्या, जर टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील तर प्रॉडक्ट प्रेशर आणि व्हॉल्यूम हा ऑलवेज काय राहणार आपला, कॉन्स्टंट राहणार, तो सुद्धा बदलणार नाही. परंतु इथं कंडिशन लक्षात ठेवायची, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स दोन्ही फॅक्टर मस्ट बी काय असणार आहेत आपल्याला, कॉन्स्टंटच पाहिजेत. ते जर बदलले तर हा प्रॉडक्टसुद्धा बदलणार. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येते. प्रेशर व्हॉल्यूम रिलेशन कॅन बी एक्सप्रेस्ड ग्राफिकली. मग आपण इथं प्रेशर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतो आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणून त्याच आयसोथर्मला म्हणतात, त्याच ग्राफला म्हणतात आयसोथर्म. इथं आपण काढलं बघा प्रेशर आणि व्हॉल्यूम, हे काय केलं आपण, व्हॉल्यूम घेतला एक्स ॲक्सिसला, प्रेशर घेतला वाय ॲक्सिसला. आणि इथं बघितलं आपण जर व्हॉल्यूम कमी असेल त्यावेळेस प्रेशर जास्त आहे, व्हॉल्यूम वाढला की काय होणार आहे, प्रेशर आपलं कमी होणार. टेम्परेचर इथं T1 होतं, T2 झालं सेम आहे, T3 झालं तरी सेम. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इथं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीचा हा काय आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ह्यालाच म्हणायचं आयसोथर्म. काय म्हणायचं याला, आयसोथर्म. दुसरा ग्राफ आपण प्लॉट केला PV वर्सेस प्रेशर, तर काय मिळते बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यामुळे हा प्रॉडक्टसुद्धा काय राहणार आपला, कॉन्स्टंटच राहणार, बदलणार नाही. टेम्परेचर 1ला प्रेशर किती येऊ द्या, प्रॉडक्ट तोच राहील. प्रेशर वाढत गेलं तरी प्रॉडक्ट मात्र तसाच राहतो, तो बदलत नाही. टेम्परेचर T1, टेम्परेचर T2, टेम्परेचर T3 अशा आपल्याला इथं काय मिळतात, ग्राफसुद्धा बघायला मिळतात. नेक्स्ट ग्राफसुद्धा आपल्याला प्लॉट करता येतो आहे. PV वर्सेस प्रेशर आत्ताच आपण बघितला आहे, डिफरंट टेम्परेचर T1 अँड T2 T3, हाही आपल्याला ग्राफ मिळतो आहे. इथं PV वर्सेस P आपण केला तर टेम्परेचर पासिंग थ्रू काय मिळतं आपल्याला, ओरिजिन आपल्याला गॅस हा मिळत असते. हाही तिसरा आहे, लक्षात ठेवा. प्रेशर वर्सेस 1/व्हॉल्यूम. मग आता आपण स्ट्रेट लाईन बघितला, आता तिसरा ग्राफ आहे आपला प्रेशर वर्सेस 1/V, म्हणजे पासिंग थ्रू काय मिळाला, ओरिजिन. आणि मगाशी आपल्याला काय मिळालं होतं इथं, कॉन्स्टंट. नेक्स्ट बघूया आता बॉयल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस. आता ही मेजरेबल प्रॉपर्टी आली, मग बॉयल्स लॉ आणि डेन्सिटी ऑफ गॅसमध्ये काय रिलेशन आहे हे आपण इथं प्रूव्ह करू शकतो. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन बॉयल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ द गॅस. म्हणजे प्रेशर डेन्सिटीमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी काय केले बघा, विथ इन्क्रीजिंग प्रेशर गॅस मॉलिक्युल गेट क्लोजर अँड डेन्सिटी ऑफ द गॅस इन्क्रीजेस. म्हणजे प्रेशर आपण काय करतोय, वाढवलं, गॅस मॉलिक्युल क्लोज येतात आणि त्यामुळे त्याची डेन्सिटी काय होते आपली, वाढते. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रेशरशी, ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. पण टेम्परेचर काय आपलं, कॉन्स्टंट आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ अ फिक्स्ड मास ऑफ गॅस. म्हणजे काय ना, प्रेशर वाढलं की डेन्सिटीसुद्धा गॅसची काय होणार आहे, वाढणार आहे. पण आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू बॉयल्स PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रॉडक्ट घेतला तर तो काय मिळतोय, बॉयल्सनुसार कॉन्स्टंट आहे. म्हणजेच V इज इक्वल टू K/P आहे. V तिथेच ठेवला, केला फक्त काय केलं आपण, Pने डिवाइड केलेलं आहे, मल्टिप्लाय होतं ते डिवाइड झालं. नेक्स्ट काय होईल, परंतु आपल्याला माहीत आहे रिलेशन डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ह्यामध्ये आपण व्हॉल्यूमची किंमत जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळणार आहे डेन्सिटी इज इक्वल टू M/K इंटू P. आता Mसुद्धा कॉन्स्टंट आहे, Kसुद्धा कॉन्स्टंट आहे आणि म्हणून याच्यावरनं आपण काय लिहू शकतो आहे, D इज इक्वल टू K इंटू P. कारण हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, हाही कॉन्स्टंट आहे, Mसुद्धा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे दोघांनी फॅक्टर कॉन्स्टंट आहेत, रिप्लेस बाय वन अनदर इम्पॉर्टंट कॉन्स्टंट दॅट इज K. पण D इज इक्वल टू KP आपण लिहितो आहे, दॅट इज D इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे इथे डेन्सिटी काय मिळाली आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर मिळाली. या पद्धतीचं रिलेशन तुम्हाला लिहायला किती मार्काला विचारलं जाईल परीक्षेमध्ये, 2 मार्काला प्रश्न हा विचारला जाईल, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीचा हा डेन्सिटी
आणि बॉयल्स लॉ मध्ये काय रिलेशन आपल्याला मिळालं. मग डेन्सिटी कधी वाढते, तर प्रेशर त्या गॅसचं वाढलं की डेन्सिटी काय होणार, वाढणार. का, प्रेशर वाढलं की ते गॅस मॉलिक्यूल क्लोज होणार, कॉम्प्रेशन होणार आहे तिथं, आणि त्यामुळे त्यांची डेन्सिटी तिथं काय होणार, ऑटोमॅटिक वाढणार. हे इथे लक्षात ठेवा. अँड फ्रॉम अबो इक्वेशन शो दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ फिक्स्ड मास ऑफ द गॅस आहे. लक्षात ठेवा. हे आपण इथं प्रूव्ह केलं. नेक्स्ट लॉ बघायचं आपल्याला, चार्ल्स लॉ. आता चार्ल्स लॉमध्ये काय आहे आपल्याला, तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं काय आहे, रिलेशन आहे, ते आपण प्रूव्ह करायचं आहे. फॉर अ गिवन मास ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आता मग अशी टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट होते. चार्ल्स लॉमध्ये काय केलेलं आहे, प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस कॉन्स्टंट ठेवले आहेत. मग त्यावेळेस व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन मिळालं, व्हॉल्यूम इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे व्हॉल्यूम वाढला की टेम्परेचर सुद्धा वाढणार आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक वाढलं की दुसरं ऑटोमॅटिक वाढणार. बॉयल्स लॉमध्ये एक वाढलं की एक कमी होत होतं, प्रेशर वाढलं की व्हॉल्यूम कमी व्हायचा. इथं तसं नाही, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतोय किंवा व्हॉल्यूम वाढला की टेम्परेचरसुद्धा वाढणारच. या पद्धतीचं आहे. म्हणजे आपण बघितलं. आता किती वाढतो, फॉर एव्हरी डिग्री राईज ऑर फॉल इन टेम्परेचर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. किती वाढतोय, तर 1/273.15 पटीनं त्या गॅसचा व्हॉल्यूम 1 डिग्री टेम्परेचर राईज झालं किंवा फॉल झालं की टेम्परेचर कमी वाढलं, राईज झालं तर 1/273 पटीनं व्हॉल्यूम वाढणार. टेम्परेचर 1 डिग्रीनं कमी झालं तर 1/273 पटीनं व्हॉल्यूमसुद्धा कमीच होणार आहे. लक्षात ठेवा. कशाशी कंपॅरिझन करतोय, तर व्हॉल्यूम आपण काउंट केला आहे 0 डिग्री सेल्सिअसला. ह्या 0 डिग्री सेल्सिअसचा व्हॉल्यूम आपण बघितला आणि त्यामध्ये 1 डिग्री टेम्परेचर राईज झालं तर 1/273 पटीनं ते काय होणार, व्हॉल्यूम वाढणार. किंवा कमी झालं 1 डिग्रीनं टेम्परेचर, फॉल झालं तर 1/273 पटीनंच व्हॉल्यूम काय होणार, आपला कमी होणार. हे लक्षात ठेवा. मग आता हे मॅथमॅटिकली आपण लिहू शकतोय. म्हणजे VT हा व्हॉल्यूम ॲट टी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू V0 प्लस T अपॉन 273.15 इंटू V0. अशा पद्धतीचं हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. म्हणजे VT अँड V0 काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द गिवन मास ऑफ द गॅस ॲट टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस अँड 0 डिग्री सेल्सिअस. मग रिअरेंज केलं तर काय मिळते बघा आपल्याला, जे स्केल मिळते. अँड ॲट दिस स्टेज अ न्यू स्केल ऑफ टेम्परेचर वॉज इंट्रोड्यूस्ड, नेमली द ॲब्सोल्यूट टेम्परेचर स्केल. अँड दॅट ॲब्सोल्यूट टेम्परेचर स्केल वॉज डिफाइंड ॲज T डिग्री इन केल्विन इज इक्वल टू T डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. म्हणजे टेम्परेचर आपलं डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण 273.15 जर मिळवले तर ते टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये न राहता ते टेम्परेचर डिग्री इन केल्विन होत असतं. आणि त्या टेम्परेचरला म्हणतात थर्मोडायनॅमिक स्केल ऑफ टेम्परेचर कॉल्ड ॲज केल्विन स्केल. त्याला काय म्हणतो आपण, केल्विन स्केल म्हणतोय. मग हे जर आपण रिराईट केलं बाय रिप्लेसिंग सेल्सिअस टेम्परेचर बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर तर काय होईल बघा, VT इज इक्वल टू V0 अपॉन TT अपॉन T0. V0 कॉमन काढलं होतं, V0 इंटू 1 अपॉन, म्हणजेच इथं आपल्याला या मिळालं T डिग्री सेल्सिअस इक्वल टू प्लस 273.15 इज इक्वल टू T1 डिग्री इन केल्विन. T0ची किंमत होती 273.15. म्हणजेच VT अपॉन TT इज इक्वल टू VT अपॉन V0 आपण लिहू शकतोय. इक्वेशन फक्त रिअरेंज केलं. अँड फ्रॉम दिस जनरल इक्वेशन वी कॅन रिटर्न ॲज फॉलोज V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. म्हणजे हे दोन्ही काय मिळाले, कॉन्स्टंट. म्हणजेच V अपॉन T इज इक्वल टू मिळाला कॉन्स्टंट. म्हणजेच V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय मिळणार आपल्याला, टेम्परेचर. का तर V अपॉन T होतं, V इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू T आला. कॉन्स्टंट Q2 होता आपला, पण तो कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून आपण जर यामधलं कॉन्स्टंट रिप्लेस केला तर आपण इथे लिहू शकतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि म्हणून ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर इन केल्विन. ग्राफिकली सुद्धा आपण रिप्रेझेंट करतोय. जर व्हॉल्यूम वर्सेस आपण टेम्परेचर ग्राफ प्लॉट केला तर तो आपल्याला या पद्धतीने मिळतोय. हा टेम्परेचर
प्रेशर P1ला आणि प्रेशर P2 जर घेतलं आपण तर तो असा ग्राफ मिळतो आहे. मग हा जर एक्स्ट्रापोलेट आपण या वाय ॲक्सिसवरून आपण इथं केलेला आहे, तो इथं ज्या ठिकाणी मिळतो आहे ते टेम्परेचर असतं -273.15 म्हणजे 273.15 वजा हे टेम्परेचर आहे. त्याला हा ग्राफ आपण एक्स्ट्रापोलेट केला वाय ॲक्सिसवरनं तर तो इथंच मिळतो आहे. टेम्परेचर T घेतला, T3 म्हणजे प्रेशर T3 घेतलं तर ते इथं येणार आहे P3, P4 घेतलं तर ते इथंच येईल, P5 घेतलं तर ते इथंच येईल. ह्याच्यापेक्षा पुढं कुठेही जात नाही. ह्या टेम्परेचरला म्हणायचं आहे केल्विन टेम्परेचर. अशा पद्धतीचा आपला हा गॅस लॉज आहेत. राहिलेले नेक्स्ट लॉज इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस. थँक्यू.